रामकृष्ण हरी वाजवूया तुतारी शरद पवारांच्या विचाराचं सरकार यावं हा माझा विचार आहे. वैभवदादांचं वार आहे इथं या मतदारसंघामध्ये तुतारी वाजणार. शरद पवार आपला माणूस आहे. आमचं मत सुहासभाई तो आमदारांनी काम करावं नाटक कचरा पडतो 4-4 दिवस आमचा आता सुहास बाबूरच आमदार व्हायला पाहिजे असं वाटतं. सुहास बाबर व्हायला पाहिजे. सुहास भैया बाबरा यांचा वार आहे. माणूस मत कशा पाहिजे देत तर काम झाल्याशिवाय मत देत नाही. त्याच्यानं सुहास बाबरच आमदार होईल. आमच्या मतदारसंघात तुतारी काय वाजणार नाही. आमच्या मतदारसंघात फक्त आणि फक्त धनुष्यबाण चालणार. आणि बाकीचे काय किरकोळच आहे त्यांचा काय विषय नव्हता. गावसाहेब म्हटलं गॅरंटी आहे की आम्हाला आमच्या गावचा नेता आहे म्हटलं. तो आता जनतेला बदल हवा आहे आणि तो वैभवदादांच्या रूपात जनतेला बदल हवा आहे. आमच्यासारखे आता मी ग्रॅज्युएट आहे तर मला इथं नोकरीची संधी अजिबात आहे. माझ्यासारखी भरपूर तरुण आहे त्यांना नोकरीची संधी नाही. वार आहे तुतारीचं वैभवदादा पाटील. वैभवदादा पाटील का हो? चांगला माणूस आहे, काम करणारा माणूस आहे. आमदार कोण व्हायला पाहिजे? सुहास भैया झालं पाहिजे. सुहास भैया झालं पाहिजे. नाही वैभवदादा झालं पाहिजे. वैभवदादा झालं पाहिजे. अरे. झालंच पाहिजे. बैलगाडी शर्यत होती. अरे बापरे, आमचं चॅनल बघताय का मग? विशेष बरी. विशेष झालं. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे. सध्या आपण आहोत खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये. या मतदारसंघात तिरंगी लढत होतीये. बघायला गेलं तर इथं वैभव पाटील आहेत, सुहास बाबर आहेत आणि राजेंद्र देशमुख आहेत. या तिघांमध्ये इथं विधानसभेची खडाजंगी रंगलेली आहे. आता या खडाजंगीमध्ये नेमकं कोण बाजी मारणार, कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार, इथल्या जनतेचा कौल नेमका कोणाला असणार, जाणून घेऊया थेट त्यांच्याचकडून. चला, कोण कोण उमेदवार आहे तिथे? इथं शिवसेनेचे सुहास बाबर आहेत आणि शरद पवार तुतारी गटाचे वैभव पाटील. अच्छा. आणि बाकीचे काय किरकोळच आहे त्यांचा काय विषय नव्हता. कोण बाजी मारण असं वाटतंय? सुहास बाबर. सुहास बाबर बाजी मारतील. विकास कामं केली आहेत का मागच्या 10 हा, वर्षात? हो. विकास कामं झाली? चांगली कामं झाली अच्छा. आणि भाषा चांगली आहे. सरळ माणसाला बोलणं चांगलं आहे. अच्छा, बर. काय म्हणता? या या या. काय नाही काय कोण उभं राहिले तुमच्या इथं? आहे की वैभव दादा, सुहास बाबर. कोण जिंकन सामना? सुहास बाबर जिंकतील. सुहास बाबर जिंकतील. अच्छा, इकडे बाबा इथलेच का? काय म्हणता? बरं आहे का? बरं आहे की. चहा पाणी झाला का? चहा पाणी चाललाय. घेताय का चहा? घ्या घ्या घ्या, निवांत हो द्या. मला सांगा कोण उभं राहिलं इकडे? इकडं सुभाष भाई आहे, सुभाष बाबर, परत वैभव पाटील आहे, राजेंद्र अण्णा आहे ती, अजून दुसरे बारकी एक आहे ते काहीतरी 13-14 जण आहेत. अच्छा अच्छा. काय वाटते कोण आमदार व्हायला पाहिजे? इथं आता सुहास बाबरच आमदार व्हायला पाहिजे असं वाटतं. सुहास बाबर व्हायला पाहिजे. बर, इकडे कोण आहे आणखी? मामा या 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 या. काय म्हणता? आमचं गाव आहे इस्लामपूर. बर. इथे डेपोत राहायला आहे. अच्छा, तुम्ही इस्लामपूरचे का? होय, होय. मतदान कुठे? आमचं शिराळा मतदारसंघ आहे. ओके, बरं. चला, शिराळा मतदारसंघ. तुमचा कुठला मतदारसंघ? आमचा मतदारसंघ खानापूर आटपाडी बर. आणि आमचं मत जाणार सुहास भैयांना, कारण आमचे घरगुती संबंध आहेत आणि जरी आमचे संबंध वैभव दादांशी सुद्धा चांगले असतील तरी सुद्धा पहिल्यापासून सुहास मामा, मी मामा म्हणतो त्यांना कारण ते माझ्या मामांचे बालमित्र आहेत आणि माझे वडील त्यांच्या अनिल भाऊंचे कार्यकर्ते होते. त्यामुळे माझं मत नक्की सुहास बाबरांना जाणार आहे. काय म्हणता, कोणाचं वार आहे इकडं? रामकृष्ण हरी वाजवूया तुतारी शरद पवारांच्या विचाराचं सरकार यावं हा माझा विचार आहे. बर. शरद पवार हे देशाचे देव आहेत, बुद्धिमान शक्ती. बाकी इथं कोण आहेत मग पवारांचे उमेदवार? इथं काय आता तुतारी चिन्ह वैभव पाटील. अच्छा, सक्षम उमेदवार सक्षम वाटतात का? उमेदवार मला वाटते. माझं मत विचारच आहेत ते निवडून यावे. बर. विट्याचं सुद्धा अगदी नगरपालिकेचं देशात नाव मिळवणारे वैभव पाटील. अच्छा, काय म्हणता, कोणाचं वार आहे इकडे? नाही नाही, तुमचं काय मत आहे? पण त्यांनी तर सांगितलं, पण तुमचं काय मत आहे? आपलं विशाल दादा
वैभव दादा येणार. का हो? काय ते जनतेचं स्थानिक असल्यामुळे त्यामुळे. बर बर बर. मामा नमस्कार. बरे आहे ना? धंदा पाणी वगैरे होय. सगळं चांगलं आहे. कुणाची हवा आहे? तुतारी तुतारी का? शरद पवार आपला माणूस आहे, आपला माणूस आहे. बाकीचे आपले जायची आपलीच आहेत. कोण उमेदवार आहेत आता? वैभव दादा, वैभव दादा. आणि प्रतिस्पर्धी कोण आहेत? प्रतिस्पर्धी अमोल दादा, बर. आमदार कोण व्हायला पाहिजे? वैभव दादा. दुसरं नको बाई कोणी? काय नाही तसं काय नाही. कोण आहे इकडे उभं राहिले? कोण? वैभव पाटील आहेत, सुहास बाबर आहेत. अच्छा. काय वाटतं आमदार कोण व्हायला पाहिजे इथला? माझ्यामध्ये वैभव पाटील. वैभव पाटील वाटतं. आता आमदार कोण व्हायला पाहिजे? आमदार जो काम करेल तो आमदार व्हायला पाहिजे. बर. आणि कोण काम करेल असं वाटतंय? आता नगरपालिका वैभवदादांच्या हातात आहे आणि म्हणजे आमदारकी आपले सुहास बाबर यांच्या हातात आहे. माझ्या मते जो काम करेल तो व्हायला पाहिजे. हा, आमदार कोण व्हायला पाहिजे? मी पुण्याहून आलोय. तुम्ही पुण्यावरून आलाय, इकडे कसं काय? आमचे ते अच्छा. बर बर. तुमचं काय मत आहे यावर? आता त्यातलं आम्हाला काय कळतच नाही तर काय सांगावं, कुठलं येईल काम येईल तो आमदारांनी काम करावं. नाही तर कचरा पडतो 4-4 दिवस आमचा. 4-4 दिवस कचरा. पण फक्त आमचा जुना आमदार दादाच व्हायला पाहिजे. कोणते दादा? वैभव दादा. वैभव दादा. हा, कचऱ्याची कॅरेट 4-4 दिवस पडते तरी कोण नेत नाही आमचे. बर. तुम्ही कुठल्या चिन्हाचे? 4 नंबर 4 नंबर. कोण आहे 4 नंबरला? वैभव दादा पाटील. वैभव दादा पाटील पाटील. का हो? आमचं गाव इथं विटर आहे. हं? विटा. विटा. तुमचं गाव विटा आहे का? बर बर. मग काय वाटतं आमदार कोण व्हायला पाहिजे? आता काय दोघं नवीन आहेत, काय पुन्हा सांगता येत नाही. अच्छा. कोण कोण उभं राहिले? आणि आमदार अनिल भाऊंचा पोरगा आणि वैभव दादा ती बी नवीन आहे. त्याची पहिली खेप आहे आणि यांची पहिली खेप. हो. त्यामुळे काय सांगता येत नाही पुन्हा, कारण कार्य दोघांचं बी काय नाही, सगळी नवीन राहिली दोघं बी. अच्छा. त्यामुळे काय सांगता येत नाही. बर बर बर. काय वाटतंय तालुक्याचा विकास झाला का मागच्या 5 वर्षात? झालंय ते अनिल भाऊन केलाय, ते आमदार होते ना. हा हा. केलाय का? पण केलाय. केलाय. आता कोण व्हायला पाहिजे आमदार? आता जनतेचं बहुमत तुम्हाला सांगतो, दोघं नवीन आहे त्यामुळे सांगता येत नाही. मग तुम्ही 4 नंबर म्हटला ना? पण 4 नंबर म्हणलं की आता गावचा आहे म्हटल्यावर गॅरंटी आहे की आम्हाला आमच्या गावचा नेता आहे म्हटल्यावर राहणार. जनतेचं कौल विट्यात पण जास्त आहे त्यांच्या बाजूने. विट्यातून जास्त आहे का? अच्छा. अनिल भाऊ होते तेव्हा कसं होतं, 50% अनिल भाऊ आणि 50% सदाभाऊ, दोघं 50-50%. आता त्यांचं जास्त समान होईल का? समान वाटते असं. मग काय मागे तर मागल्या इलेक्शनला समान झालं, होय. ह्या इलेक्शनला कसं काय म्हणता, कुणाचं वार आहे इकडं? वैभव दादांचं वार आहे इथं. या मतदारसंघामध्ये तुतारी वाजणार. तुतारी वाजणार? येस, 100% वाजणार. तिकडे बाण पण सुटतोय. बाण जरी सुटला असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुतारी वाजणार. तुतारी वाजणार. हो. काय म्हणता, तालुक्यात कामं झाली आहेत का? तालुक्यात वैभवदादांच्या माध्यमातून आता सत्ता जरी आमच्या हातात नसली तरी दादांच्या माध्यमातून अनेक प्रकारची कामं झालेली आहेत. एक विजनरी नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. एक नव्या चेहऱ्याला संधी द्यावी अशा पद्धतीने लोकांच्यात भावना आहे. आणि नवीन चेहरा आणि एक उमेदीचा चेहरा काम करणारा माणूस म्हणून वैभवदादांच्याकडे बघितलं जातं. बाबा विद्यमान आमदार होते इथले. हो, होते. विकास केलाय का? झालाय का विकास? त्यांनी त्यांच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अच्छा. पाहिजे असं झालाय? मतदारसंघामध्ये कसं आहे, 2 वेळा त्यांची टर्म होती, त्यांनी त्यांच्या माध्यमातून कामं केलेली आहेत. बरोबर. परंतु आता जनतेला बदल हवा आहे आणि तो वैभवदादांच्या रूपात जनतेला बदल हवा आहे. बर. मला सांगा, गावात पाणी पोहोचलंय का? होय, पाणी पोहोचलं. पोहोचलं. काय म्हणता, हे पाण्याचं श्रेय कोणाला जातं? पाणी काय आता एकानंच आणलं नाही, त्यात सगळे आमदार सगळे आहे ते असं एकाला श्रेय देणं चुकीचं आहे. श्रेयवाद सुरू आहे ना पण पाण्यावरून? हाच चालू आहे की, पण असे पूर्णपणे एकानंच पहिल्यापासून योजना मंजूर करून एकानंच आणली, ही पूर्णपणे चुकीचं आहे. सगळे त्यात आहे ते. कोणाची हवा आहे इकडे? हवा तुतारी चालू आहे. तुतारी? हो. वैभव पाटील. वैभव पाटील. वैभव पाटील. अच्छा.
काय म्हणता, तरुणांच्या हाताला रोजगार आहे का इकडे? रोजगार तर तसा नाही. आणि विषय राहिला पाण्याचा, तर मॅडम दलितांसाठी ह्या पाण्याचा काहीच उपयोग नाही. आमच्या काही जमिनी नाही त्या का काय नाही, त्या जमिनी असत्या तर त्या पाण्याचा आम्हाला काहीतरी उपयोग झाला असता. तर आमच्यासारखे, आता मी ग्रॅज्युएट आहे, तर मला इथं नोकरीची संधी अजिबात आहे. माझ्यासारखी भरपूर तरुण आहे ती, त्यांना नोकरीची संधी नाही. आणि वैभव दादा आमदार झाल्यावर 100% आमच्या भागात सगळ्यांना रोजगार प्राप्त होणार. इथे हॉस्पिटल पण नाहीये, हॉस्पिटल नाही पण मोठं हॉस्पिटल तेच विजन आहे मल्टी तेच विजन. हॉस्पिटल उभारायचं. हा? तेच विजन आहे दादांचं, मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल. म्हणजे जे एक म्हणजे इथे एखादा ऍक्सिडेंट वगैरे काय झाला तर जे 1 तास जायला लागतो सांगलीला, तेच इथं उपचार मिळून म्हणजे खर्च पण वाचावा आणि लगेच उपचार मिळावा, हा उद्देश आहे. त्यासाठीच मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारणार आहे ते. अच्छा, शिक्षणाच्या संधी आहेत का इथे? शिक्षणाच्या संधी अतिशय चांगल्या पद्धतीने उपलब्ध केलेल्या आहेत. आपण एका बाजूला बघितलं तर प्राथमिक म्हणजे अगदी प्रायमरी टीचिंग पासून अगदी हायर लेवलचं जे शिक्षण आहे त्या बाबतीत वैभवदादांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलंय. या बाबतीत आपल्याला सांगायचं झालं तर यापूर्वी इंजिनियर व्हायचं असेल तर पुणे, मुंबई किंवा कोल्हापूर, सांगली या ठिकाणी इथल्या विद्यार्थ्यांना जावं लागत होतं. या बाबतीत आपण बघितलं तर बाहेर जर इथून 50 किलोमीटर जरी जाऊन शिक्षणासाठी राहायचं म्हणलं तर कमीत कमी वर्षाचा 50,000 रुपये मेसचा खर्च, रूम भाडं हे जवळजवळ 1,00,000-1.5 लाख रुपये या पद्धतीचा खर्च या ठिकाणी वाचलेला आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर आपल्या या भागातील म्हणजे विद्यार्थ्यांना इथं उच्च शिक्षण उपलब्ध झालं, म्हणजे इंजिनिअरिंग सारखं शिक्षण असेल किंवा फार्मसी सारखं शिक्षण असेल, या पद्धतीचं शिक्षण उपलब्ध करून देत असताना मुलं घरच्या पालकांच्या डोळ्यासमोर राहतात, तिथं शिक्षण घेतात, घरचं जेवण घरी खातात. त्या सगळ्या ह्याच्यामुळं या मतदारसंघाचा विकास झालाय. तो विकास होत असताना या ठिकाणी बाहेरून गावाहून जी मुलं येतात त्या मुलांमुळे इथला उद्योग व्यवसाय वाढलेला आहे. त्यामुळं शिक्षणाची अनेक दारे या ठिकाणी वैभवदादांच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहेत आणि उघडलेली आहेत. अच्छा, आमदार कोण व्हायला पाहिजे? पुन्हा एकदा वैभव दादा. आमदार कोण व्हायला पाहिजे? वैभवदादा. आमदार कोण व्हायला पाहिजे? झाल्यात जमा जायची वैभव दादा. कुठे दौरा? आज गेलतो मैदानासाठी निमसोडला. मैदानासाठी? अच्छा, का म्हणता, कुणाचं वार आहे इकडे? इकडे आदरणीय युवा नेते, युवा आयडल वैभवदादा पाटील यांचं वार आहे. वैभवदादा पाटील. काय म्हणता, कोण व्हायला पाहिजे आमदार? वैभवदादा. 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 का हो? वैभवदादांचं काम चांगलं आहे. काम चांगलंय? अच्छा, काय काय कामं झाली? विट्यात भरपूर कामं झालेली आहेत. काय काय कामं केली हो? भरपूर कामं केली. भरपूर कामं केली. काय म्हणता? विट्यातले रस्ते तुम्ही बघताय, परत विट्यातली नळ पाणी पुरवठा नवीन योजना ही अच्छा. आदरणीय वैभवदादांच्या काळात झाली. परत माननीय माझे आमदार सदाभाऊंच्या काळात टेंबूचं 5वा टप्पा मोठं काम झालं. अशी भरपूर कामं आहेत. मतदारसंघातली भरपूर विकासाची कामं त्या दोघांच्या माध्यमातून झालेली आहेत. म्हणून 23 तारखेला आदरणीय वैभवदादा पाटील हेच आमदार होणार. ए मित्रा, कुठला आहेस? खाली माग की जरा. हा, गांधीनगर. बर, काय म्हणतो, कुणाचं वार आहे इकडं? वैभवदादा पाटील. वैभवदादा पाटील. काय रे? वैभवदादा पाटील. बर, कोण होणार आमदार? वैभवदादा. दुसरं नाही बाई कोणी? नाही? बर, चला आपण मागे बघू. काय काय आहे गाडीत? हा, बैल बैल आहे का? अच्छा, आपण मागे बघूयात काय आहे. या, कुठून येत आहे? कुठून येत आहे? निमसोडवरून. बर, काय होतं? बैलगाडी शर्यत होती. अरे बापरे, आमचं चॅनल बघताय का मग? विशेष बरी. विशेष बरे हो. अरे बापरे, काय म्हणता, कुणाचं वार आहे? इलेक्शन लागले, 20 तारखेला मतदान आहे. वार आहे तुतारीचं. वैभवदादा पाटील. वैभवदादा पाटील. का हो? चांगला माणूस आहे, काम करणारा माणूस आहे. हम्म. सर्वसामान्यांनी सहकार्य करते ते, पर्सनल वैयक्तिक मदत करते ती. कोण कधी जर कुठे जरी गेलं तरी त्यासनी नाही म्हणत नाही ती कामाला. अच्छा, विद्यमान आमदारांनी कामं केलीत का? काम आता दिसतेच की कामं काय केलेत ते आता दिसतंय. काम आता करा, त्याचा दुसरा मुद्दाच नाही ना. विकासात्मक काय काम केलेलं दिसत नाही ना. अच्छा, बर बर. काय म्हणतो दादा? या या या. अशा पद्धत कुणाचं वार आहे इकडे? वैभवदादा पाटील. का हो? विकास काम आहेत दादांची भरपूर बर, मतदारसंघात. विद्यमान आमदारांनी? शैक्षणिक क्षेत्रात भरपूर काम आहे दादांचं. विद्यमान आमदारांचं काम काहीच कट नाही त्या भागात. वैभवदादांचं जे काम आहे
गेली सातत्यानं 10 वर्ष सरकार नसताना गटदादांचं अविस्मरणीय काम आहे बर या मात्र काय म्हणतो मित्रा आ? आमचं काय नाही हा. चांगलं वार वैभव दादाचं आहे. आमचं काय नाही आणि वारं वैभव दादांचं आहे. काय समजायचं आता वैभव दादा येतील निवडून. येतील बर बर मला सांगा इथे कोणाची हवा आहे सुहास भैया सुहास काय म्हणता का बरं कारण काम तिने केली काय काय कामं झाली आहेत? आपली समाजाची आमची रस्त्याचं काम चालू आहे आपली हम्म. आमदार कोण व्हायला पाहिजे मग आमचं मत आहे सुहास भैया व्हावं. सुहास भैया व्हावं बर ओ मामा आमदार कोण व्हायला पाहिजे हो आमदार कोण व्हायला पाहिजे सुहास भैया झालं पाहिजे. सुहास भैया झालं पाहिजे काय म्हणता कोणाचं वार आहे इकडे सुहास भैया बाबरा यांचं वार आहे. का हो स्वर्गीय अनिल भाऊ आमदार होते त्यावेळेला हजारो रुपयांचा निधी आणून टेंबू योजना कार्यान्वित करून या मतदारसंघामध्ये प्रचंड कामं केल्यामुळं त्यांना कार्यसम्राट म्हणलं जातं आणि त्यांचे सुपुत्र आज त्यांच्या नंतर उभं राहिलेले आहेत. त्यांचा आशीर्वाद आहेच, परंतु जे उमेदवार आपले आहेत ते उमेदवार सुद्धा त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. म्हणून येत्या 23 तारखेला हे सुहास अनिल भाऊ बाबर हेच निवडून येतील. अच्छा कोणाचं वार आहे इकडे सुहास भैया सुहास भैया का म्हणताय काम केले ते आणि गोरगरिबाला धरून आहे ते जनतेचं काम केल्याशिवाय मतदान पडतं का माणूस मत कशा पाहिजे देत तर काम झाल्याशिवाय मत देत नाही त्याच्यानं सुहास बाबरच आमदार होईल. कुणाची हवा आहे तिकडे तुतारी वाजायला लागली की आमच्या मतदारसंघात तुतारी काय वाजणार नाही. आमच्या मतदारसंघात फक्त आणि फक्त धनुष्यबाण चालणार. ह्याचं कारण असं आहे की अनिल भाऊंनी जो निधी मंजूर केला आणि जो 6वा टप्पा मंजूर करून आणि ज्या गावाला पाणी भेटलं नाही त्या गावाला पाणी द्यायचं काम अनिल भाऊंनी केले. त्यामुळे आमच्या मतदारसंघात काही तुतारी वाजणार नाही. 100% सुहास भाई आमदार होणार आहे. काय म्हणतात तुतारी का धनुष्यबाण धनुष्यबाण का हो सुहासभाई यांचे कामच तसे आहे त्यामुळे धनुष्यबाणच निवडून येणार. तिकडे वैभव पाटलांची पण कामं जास्त आहेत म्हणतात नाही ते येणार वैभव पाटील निवडून सुहासभाई याच निवडून येणार. कितीनं लीड घेणार लेडी बसल 25 ते 30 हजारचं. 25 ते 30,000 हा. बर काय म्हणतो सुहास भैया बाबर कोण येणार जिंकून सुहास भैया बाबर ते येणार बर मावशी काय हो नाही वैभव दादा झालं पाहिजे वैभव दादा झालं पाहिजे अरे, झालं पाहिजे बरं. दादा झालं पाहिजे झालं पाहिजे तर झालं पाहिजे. चला आपण पाहिलं खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातल्या जनतेचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांचा कौल कोणाला असणार इथल्या जनतेने ते व्यक्त केलेले आहे. पण तुम्हाला काय वाटतंय इथला आमदार कोण व्हायला पाहिजे तुमचं मत आणि तुमचे अंदाज दोन्ही सुद्धा आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग लढती जर पाहायच्या असतील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जर पाहायचे असतील तर विशेष भरीला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.